वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। जनतेच्या आशीर्वादाने विकासाचा संकल्प। प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ। पिंपळनेर नगर परिषद पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संजय सखाराम ठाकरे व तैमूर नौशाद सय्यद यांच्या प्रचाराचा शुभारंभ इंदिरानगर येथील हनुमान मंदिरात श्रीफळ वाहून आणि प्रभू हनुमानाचे आशीर्वाद घेऊन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या भव्य रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। ही केवळ प्रचार रॅली नव्हती, तर आपल्या प्रश्नांना न्याय मिळावा, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी विकास व्हावा आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्यांचे निराकरण व्हावे या आशेने जनतेने व्यक्त केलेला विश्वास होता। प्रभागातील अनेक कुटुंबे सध्या अतिक्रमणाच्या प्रश्नामुळे चिंतेत आहेत। अनेकांचे आयुष्यभराचे कष्ट, त्यांच्या घरांशी जोडलेल्या भावना आणि त्यांच्या कुटुंबाचे भविष्य प्रश्नाशी निगडीत आहेत। या विषयावर बोलताना माजी आमदार कुणाल पाटील यांनी नागरिकांना दिलासा देत सांगितले, या भागातील नागरिकांच्या डोळ्यातील चिंता आम्ही पाहिली, त्यांच्या घरावर संकट येऊ देणार नाही। प्रभाग क्रमांक 2 मधील दोन्ही भाजप उमेदवार संजय सखाराम ठाकरे, तैमूर नौशाद सय्यद यांना जमतेने विजयी केल्यानंतर 6 महिन्याच्या आत अतिक्रमणात दाखवलेल्या घरांच्या नियमितीकरणासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील। जनतेचा विश्वास आणि हक्क जपण्यासाठी आम्ही सदैव सोबत उभे राहू। या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खलाणे, माननीय जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, जिल्हा परिषद सभापती हर्षवर्धन दैते, नगराध्यक्षा सौ योगिता चौरे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, डॉक्टर जितेंद्र चौरे, मंडळ अध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर राजेंद्र पगारे, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष पंकज भावसार, सर्व सभापती, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर। प्रभाग क्रमांक 2च्या या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आज आपल्या पिंपळनेर गावामध्ये प्रभाग क्रमांक 2ची ही जी आज सकाळी निवडणुकीची सुरुवात आपण केली आणि प्रचाराचा नारळ वाढवून आज या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे। मला असं वाटतं की आजचा हा दिवस आपण सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ही निवडणूक महत्त्वाची आहे। 6 महिन्यापूर्वी आपण सर्वांनी जो निर्णय केला आणि पिंपळनेर नगर परिषद आपण भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये दिली, ती तशीच भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये टिकवून ठेवण्याकरता ही प्रभाग क्रमांक 2ची पोटनिवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे। आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे दोघंही उमेदवार जे आपण दिलेले आहेत हे अत्यंत सक्षम असे उमेदवार, एक संजय सखाराम ठाकरे आणि दुसरे तैमूर नौशाद सय्यद, हे दोघंही भारतीय जनता पक्षाचे अधिकृत असे उमेदवार आहेत। आणि आज सकाळी आपण प्रचाराचा नारळ वाढवल्यानंतर गेले 1.5 तास जी संपूर्ण प्रभागामध्ये आपण प्रचाराची मिरवणूक काढली, या प्रचार फेरीला जो प्रचंड प्रतिसाद सर्व मतदारांनी दिला आहे, मला 100% खात्री वाटते फार मोठ्या फरकाने भारतीय जनता पक्षाचे दोघंही उमेदवार हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं चित्र आम्हाला आज या प्रभागामध्ये बघायला मिळालेलं आहे। मित्रांनो, अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सोडून घ्यायचे आहेत। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पिंपळनेर नगर परिषदेचं एक वेगळ्या प्रकारचं चित्र लोकांसमोर ठेवलं आहे। एक विकासाचा आराखडा घेऊन आपण लोकांसमोर गेलो होतो। मला खात्री आहे की त्या विकासाच्या आराखड्याला आता सुरुवात झालेली आहे आणि आपले नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत काम करणारे उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे सर्वांनी या कामाला सुरुवात केली आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे हा आराखडा त्या ठिकाणी आता मांडला गेलेला आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये पिंपळनेरचं बदललेलं चित्र बघण्याकरता या विकासाच्या कामांना आता सुरुवात होताना आपल्याला दिसते। आणि तशीच विकासाची सुरुवात आपल्याला प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुद्धा करावी लागणार आहे। अनेक गोष्टी आहेत। आज आम्ही फिरत असताना आमच्या लक्षामध्ये आलं की आज सुद्धा बरेचसे रस्ते आपले काँक्रिटीकरणाचे राहून गेलेत, गटारींची समस्या आहे, आज स्ट्रीट लाईटची समस्या फार मोठी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रभागामधल्या नागरिकांचे अनेक घरं ही आजसुद्धा अतिक्रमणामध्ये दाखवली जात आहेत। मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो की ज्या दिवशी हे दोघंही उमेदवार निवडून येतील त्यानंतरच्या 6 महिन्याच्या आत हे सर्व अतिक्रमणं हे त्या ठिकाणी रेग्युलराईज केलेले असतील, अशा प्रकारची व्यवस्था आपण मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून करणार आहोत। आणि त्यामुळे हा पिंपळनेरचा जो आपला चाललेला विकासाचा गाडा आहे हा असाच पुढे नेण्याकरता आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुद्धा ही विकासाची गंगा ही अशीच पुढे नेण्याकरता हे दोघंही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। आज या ठिकाणी सर्व जमलेले आपले कार्यकर्ते आणि बंधू, आपल्याला सर्वांना, मला माहिती आहे की तुम्हाला सर्वांना मनामध्ये इच्छा आहे की दोघे उमेदवार मोठ्या संख्येने आले पाहिजे। त्याकरता पुढचे 10 दिवस तुम्ही सर्वांनी अगदी डोळ्यात तेल घालून
काम केलं पाहिजे आणि 20 तारखेपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये जाऊन एक एक मत आपल्याला कसं काढून घेता येईल अशा प्रकारचं नियोजन आपण सर्वजण करा, अशा प्रकारची विनंती तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी करणार आहे. विजय हा चांगला होणार आहे आणि तो मोठा झाला पाहिजे आणि एवढा मोठा विजय करा की त्या नगरसेवकांचं आणि नगराध्यक्षांचं सुद्धा पुढे अजून जास्त त्यांची इच्छा काम करण्याची उर्मी अजून वाढली पाहिजे. अशा प्रकारचा विजय या प्रभाग क्रमांक 2मध्ये आपण सर्वजण संपादन करा अशा प्रकारच्या शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. सर्व मतदार बंधू भगिनींना पुन्हा एकदा विनंती करतो की 20 तारखेला आपण प्रत्येक जण त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या वर जाऊन त्या ठिकाणी कमळच्या चिन्हापुढे त्या ठिकाणी संजय सखाराम ठाकरे आणि तैमूर नौशाद सय्यद या दोघंही उमेदवारांच्या समोर आपण सर्वांनी मतदान करा आणि या दोघंही उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. भारतीय जनता पक्षाचा भारत माता की वंदे मातरम.